किल्ले सज्जनगडाच्या पायथ्याशी असणारे एक छोटेसे गाव म्हणजे परळी. सज्जनगडाला जाण्यासाठी जेव्हा गाडी रस्ता नव्हता, तेव्हा याच गावातून पायवाटेने गडावर जावे लागत असे. आजही हा रस्ता अस्तित्वात आहे. पूर्वांपार परळी हे पंचक्रोशीतील एक महत्त्वाचे गाव होते. उरमोडी धरण या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या धरणाच्या भिंतीला लागूनच प्राचीन अशा 3 मंदिरांची शृंखला दिसते. 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलेल्या मंदिराची दंतकथा या ठिकाणी देखील आवर्जून सांगितली जाते. एवढेच काय, तर कोंबड्याच्या रूपाने ज्या देवीने पांडवांचे मंदिर निर्मितीचे काम थांबवले, अशा देवीचे मंदिर देखील काही अंतरावर दाखवले जाते. साधारण 12व्या-13व्या शतकातील 3 मंदिरांपैकी एक मंदिर अपूर्ण राहिले आहे, तर इतर 2 मंदिरांच्या वेगवेगळ्या टप्प्यात जीर्णोद्धार झालेला दिसून येतो. यातील केदारेश्वर महादेव मंदिर हे प्रमुख मंदिर आहे. या मंदिरांची रचना शैली तसेच मंदिरावर असणारी कामशिल्पे ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिरावर असलेल्या कामशिल्पांमुळेच या मंदिराला खजुराहोची उपमा दिली जाते. खरं तर ही शिवतांत्रिक संप्रदायातील मंदिरे आहेत, त्यामुळे या मंदिराच्या बाह्यंगावर अशी शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिरांसमोर असलेली मानस्तंभ हे या मंदिराचे विशेष वेगळेपण आहे. सातारा परिसरात अपवादाने असे मानस्तंभ शिल्लक आहेत. मंदिरात मुख्य मंडप व गर्भगृह असे 2च भाग आहेत. मुखमंडपातील दगडी खांबावर अत्यंत कलात्मक कोरीवकाम केलेले दिसते. मंदिराच्या रंगशिळेवर नंदी स्थापित केलेला आहे. मंदिराच्या एका खांबावर जैन तीर्थंकरांची मूर्ती कोरलेली आढळते. तसेच दुसऱ्या एका खांबावर एक अस्पष्ट शिलालेख दिसून येतो. मंदिराचे छत किरोटक म्हणजे नारळाच्या करवंटीच्या आकाराचे असून त्यावर केलेले कोरीवकाम अचंबित करणारे आहे. या मंदिराचा साधारण 2 ते 3 टप्प्यात जीर्णोद्धार झालेला दिसतो. मंदिराचा कळस पेशवे काळामध्ये पुनर्निर्मित झालेला असावा असे याच्या शैलीवरून दिसून येते. येथील ग्रामस्थांनी मंदिर परिसरात असलेल्या स्मृतिस्थळांची खूप चांगल्या पद्धतीने देखभाल केली आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या अपूर्ण मंदिर हे देखील पाहण्याजोगे आहे. या अपूर्ण मंदिराचे बांधकाम कसे केले जात असावे याचा अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे. साताराच्या प्राचीन ऐतिहासिक वारशामधील परळीची मंदिरे हे अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे, अशी माहिती जिज्ञासाच्या वतीने निलेश पंडित यांनी दिली आहे. सर्वांना महाशिवरात्रीची शुभेच्छा. हे परळीचं पांडवकालीन मंदिर आहे. या पांडवकालीन मंदिराला फार मोठी परंपरा आहे. संपूर्ण सातारा तालुक्याचं आराध्य दैवत, जिल्ह्याचं आराध्य दैवत म्हणजे चुकीचं ठरणार नाही. कारण अशी ही जी आख्यायिका आहे की पांडवांनी हे एका रात्रीत 6 महिन्याची तेव्हा रात्र होती, एका रात्रीत हे पांडवकालीन मंदिर बांधलेलं आहे.
आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ इथं घेतलेला आहे. या पांडवकालीन मंदिराची अशी परळी ग्रामस्थांची पूर्वसून म्हणणं आहे असं की इथं जे तुम्ही मागणं मागाल ते नक्की आपलं हे मंदिरात मागणी पूर्ण होती. त्यामुळे या पांडवकाल मंदिरात दर्शनासाठी आज या आमचे मित्र गुरुच्या बातम्यानिमित्ताने इथं आले. त्यामुळे मला खात्री आहे या मंदिरात नक्की जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांना इथून पुढं माहीत होईल. परत एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.